जय गौरनिताय जय गौरनिताय जय गौरनिताय जय गौरनिताय जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय सुदर्शन जय सीताराम लक्ष्मण हनुमान जय सीताराम लक्ष्मण हनुमान जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद निताय गौरा हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौरा हरि बोल Vishnupad Paramhansa Parivrajakaacharya Ashtottara Sata His Divine Grace Abhay Charanara Vinda Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Jai Ananta Koti Vaishnava Vrinda Ki Jai Shri Shri Radha Gokulananda Ki Jai Shri Shri Gaur Nitai Ki Jai Shri Shri Jagannath Baladev Subhadra May Shri Sudarshana Ki Jai Shri Shri Sita Ram Lakshman Hanuman Ki Jai निताय गौर प्रेमानंदे समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरून् दीनतारणम्। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। आराध्यो भगवान् व्रजेश तनयस् तद्धाम वृन्दावनम्।
रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता। श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान्। श्रीचैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादर न परः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते। गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी। वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। समोरच्या रस्त्याहून मी आठवड्यामध्ये कमीत कमी 1-2 तरी येत जात असतो, परंतु ह्या गल्लीत पहिल्यांदा आलो आणि एवढं सुंदर श्रीरामांचं मंदिर आहे इकडे, मला माहीतच नव्हतं. पहिल्यांदा इकडे आलो आणि आपण जे कोणी इकडे राहता खरोखर भाग्यशाली आहेत. कोण कोण इकडे ह्या गल्लीमध्ये राहता हात वर करा बघू. वा, खूप भाग्यवान आहेत तुम्ही. हे वेगळे जग आहेत बघा. बाहेरचं हलचल आणि धडपड बाहेर रस्त्यावर बघा, लोक हॉर्न मारत गाडी वाहना इकडे तिकडे जातात, धावपळ करत आहेत जगासाठी. आणि इकडे 100-200 फूट आतमध्ये आलो की इकडे भगवंतांचं सुंदर मंदिर, परिसरामध्ये किती अंतर दिसून येतंय. श्रील प्रभुपाद म्हणायचे, प्रपंचामध्ये लोक धावपळ खूप करत आहेत. असं नव्हे की आमचे भरण पोषणासाठी आम्ही परिश्रम करू नये म्हणून, ते तर केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काही होणार नाही. पण पोटासाठी परिश्रम करताना भोजन, संस्कृत आणि हिंदीमध्ये भोजन म्हणतात जेवणाला, भोजनासाठी वेळ काढताना भजनसाठी वेळ काढायला विसरायला नाही पाहिजे. भोजन आणि भजन दोन्ही झाले पाहिजेत. भोजन म्हणजे जेवण, त्याच्याने शरीराला थोडं शक्ती मिळते, थोडं पोषण मिळते. तर शारीरिक पोषणाची खूप गरज आहे, नाहीतर आजारी पडणार, आमची मृत्यू होणार, मग काहीही करू शकणार नाही. त्यामुळे व्यक्तीने नक्की बरोबर जेवलं पाहिजे, बरोबर राहिलं पाहिजे, कारण शारीरिक पोषण गरज आहे. पण तेवढंच पुरणार नाही, कारण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटलंय की आम्ही फक्त शरीर नाही, आम्ही शरीर नव्हे, आम्ही आत्मा आहोत. आणि आत्माचं पोषण जर आम्ही नाही केलं तर काय उपयोग. 2 दिवस पूर्वीच कुठे मी एक जागेवर बोलत होतो की प्रभुपाद एक गोष्टी सांगायचे की एक बाई होती, त्यांच्याकडे एक पोपट होता आणि त्या पोपटाला त्यांनी एक सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं. आणि तो सोन्याचा पिंजरा एवढा आकर्षक होता की ही बाई प्रत्येक दिवस अनेक तास ते सोन्याच्या पिंजऱ्याला स्वच्छ करायला इत्यादी वेळ घालायची. पण ते पिंजऱ्यामध्ये एवढं गुंतून गेली ती बाई की पिंजऱ्यामध्ये एक पोपट आहे
आणि पोपटाला पण काय जेवण दिलं पाहिजे ते विसरून गेले. त्यामुळे काय झालं, 1 दिवस 2 दिवस पोपटाला काही मिळालं नाही. शेवटी पोपटाची मृत्यू झाली. तसंच श्रीला प्रभुपाद म्हणायचे की आम्ही शरीर आहे म्हणजे आत्मासाठी एक पिंजरा आहे. हा शरीर जो आहे तो एक पिंजऱ्यासारखा आहे. पिंजऱ्याची पण गरज आहे, ठीक आहे, परंतु पिंजऱ्याची एवढी काळजी आम्ही घेतो, एवढं वेळ ह्याच्यासाठी आम्ही घालवतो, आम्हाला वाटतं की हेच जीवनाचं उद्देश आहे. म्हणून जर आम्ही शरीराची काळजी घेतली, शरीराला आम्ही सुख दिलं, आराम दिलं, तर आमचं जीवन यशस्वी झालं असं आम्ही मानतो. परंतु पिंजऱ्याची काळजी घेत घेत आतमधला जो आत्मा आहे त्याचं काय, त्याचं आम्ही अजिबात काळजी करत नाही. आत्माची काळजी घेणं म्हणजे सुखाचा मार्ग आहे. जर आम्ही शरीराची खूप काळजी घेत राहिलो पण आत्माची पर्वा नाही केली तर कधीही जीवनामध्ये सुख आम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही, शक्यच नाही आहे. ज्याप्रमाणे जोपर्यंत तर पोपटाला ते बाई जेवण नाही द्यायची तोपर्यंत पोपट संतुष्ट राहूच शकत नाही. फक्त एक सुंदर पिंजरा असून उपयोग काय, तसंच फक्त एक सुंदर शरीर असून उपयोग काय. हृष्टपुष्ट शरीर आहे, खूप सुंदर आहे, चांगले वस्त्र कपडे आहे, दागिने आहे, सगळं काही आहे, गाडी बंगला सगळं काही आहे, परंतु आत्मा संतुष्ट नाही आहे, तर मन कसं तृप्त होणार, शक्य नाही आहे. त्यामुळे हे 2 वेगळे जग आहेत. तर प्रभुपाद म्हणायचे की शरीराचे भरण पोषणासाठी, शरीराला संतुष्ट करण्यासाठी लोक एवढं धावपळ करत आहेत की कोणाला विचारलं की अहो तुम्ही कुठे चाललात, हो काम आहे, काम आहे. देवासाठी थोडं वेळ काढा, आज सत्संग आहे, कीर्तन आहे, थोडं या, मंदिरमध्ये थोडं या, पण वेळ नाही म्हणतात. पण धावत बसतात दिवस रात्री. प्रभुपाद म्हणायचे की जनावर जे असतात ते 4 पायावर धावतात आणि आम्ही 4 चाकावर धावतो. 4 असू द्या, कोणाचं स्कूटर मोटरसायकल असलं तर 2 चाकावर आम्ही धावतो. आम्ही पण धावत असतो, पळत असतो, तर जनावर पण पळत असतात. पण अंतर काय मग? अंतर प्रभुपाद म्हणायचे की आम्ही मनुष्य असल्यामुळे आमच्यामध्ये ही क्षमता आहे की आम्ही भगवंतांच्या बद्दल काही आम्ही जिज्ञासा करू की भगवंत कोण आहेत, आम्ही कोण आहे, खरोखर सुख आम्हाला कसं मिळेल, भगवंतांची प्राप्ती केल्यानंतरच किंवा कमीत कमी भगवंतांच्या प्राप्तीच्या मार्गावरच आम्हाला सुख मिळू शकेल. जोपर्यंत आम्ही ह्याच्याबद्दल स्पष्ट नाही आहे आणि आमच्या हृदयामध्ये निष्ठा आणि श्रद्धा याच्याबद्दल नाही आहे, तोपर्यंत जीवनामध्ये सुख अजिबात मिळणार नाही. त्यामुळे हे ते 2 जग आहेत. बाहेरचा जग आहे एवढं 200 फूट दुरीवर आहे, किती धावपळ चालू आहे, गडबड हलचल चालू आहे. तिकडे खूप पैसे सर्वांना कमवायचे आहेत आणि इकडे जग बघा, वातावरण बघा कसं आहे. सगळे शांतपणे श्रद्धालू भक्त बसले आहेत भगवंतांच्या बद्दल काही ऐकायला, भगवंतांचं नामस्मरण करायला. सुंदर मंदिर इकडे आहे. तर हे खरोखर वैकुंठ आहे. वैकुंठ म्हणजे भगवंतांचं धाम. या जगाला शास्त्रामध्ये कुंठ म्हटलंय. कुंठ म्हणजे काय? ज्या जागामध्ये कष्ट, संकट, त्रास, काळजी खूप असते त्याला आम्ही कुंठ म्हणतो. आणि ज्या ठिकाणी कुंठ नाही आहे त्याला वैकुंठ म्हणतो. तुकाराम महाराज खूप म्हणायचे वैकुंठाच्या बद्दल, जाऊ देवाची या गावा.
वैकुंठ भगवंताचं गाव आहे. आम्हाला सर्वांना तिकडे जायचं आहे. ते आमचं गंतव्य आहे. आणि वैकुंठाच्या बद्दल न जाणता आम्ही फक्त इकडे संसारमध्येच रमण करत आहोत. त्यामुळे वैकुंठ आमचं एक गंतव्य असलं पाहिजे, आमचं उद्देश असलं पाहिजे, भगवंतांचं सानिध्य प्राप्त करणे. परंतु कसं हे शक्य कसं होऊ शकतंय? हे एका क्षणात तरी होऊ शकत नाही. आयुष्यभर आम्हाला परिश्रम करावा लागेल, भगवंतांसाठी कार्य करावे लागतील, आम्हाला सेवा करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. साधन भजन केल्याशिवाय भगवंतांची प्राप्ती होणार नाही. कुठच्याही कार्यामध्ये जर आम्हाला यश हवं असेल तर परिश्रम तरी करावाच लागेल. तसंच आम्हाला जर वैकुंठाची प्राप्ती करायची असेल, ज्या ठिकाणी अजिबात कुंठ नाही आहे, रोग नाही आहे, मृत्यू नाही आहे, वृद्धावस्था नाही आहे, काही भांडणं नाही आहेत, गैरसमज नाही, कुठच्याही प्रकारचा त्रास नाही आहे, तिकडे फक्त आनंद आणि प्रेम, शाश्वत जीवन. कोण असं बुद्धिमान व्यक्ती आहे का जगामध्ये ज्याला असं जीवन नकोय? तर ह्या प्रकाराचं जीवन संसारमध्ये शक्य नाही आहे. जर आम्हाला खरोखर मृत्यूवर विजय प्राप्त करायचा असेल, रोग, वृद्धावस्था, जन्म आदी ह्यांच्यावर विजय प्राप्त करायचा असेल तर आम्हाला वैकुंठाची प्राप्ती करायला प्रयत्न केला पाहिजे. तर वैकुंठ म्हणजे काय? ते भगवंतांचं धाम आहे, बरोबर आहे. परंतु आम्ही इकडे प्रपंचामध्ये आहे आणि वैकुंठ एवढं दूर आहे. तर श्रील प्रभुपाद म्हणतात दूर नाही आहे. जर आम्ही प्रयत्न केलं, भक्तांच्या संघमध्ये आम्ही आलो, तर आम्ही ह्या ठिकाणी प्रपंचामध्ये राहताना, बेळगावमध्ये राहताना वैकुंठाचं निर्माण करू शकतो. वैकुंठ म्हणजे शेवटी काय? ज्या ठिकाणी भक्त एकत्र होऊन भगवंतांचं गुणगान करतात, ज्या ठिकाणी स्वार्थ, अहंकार हे सर्व मिथ्य भावना त्याग करून भक्त श्रद्धापूर्वक, प्रेमपूर्वक भगवंतांची सेवा करतात, तेच वैकुंठ आहे. तर वैकुंठ एक विशेष मानसिकताची एक अवस्था आहे. जर आम्ही मनामध्ये भगवंतांच्या प्रती प्रेम उत्पन्न करायचा प्रयत्न केलं, सतत आम्ही स्मरण करत असलो, आठवण करत असलो भगवंतांना, आम्ही चिंतन करत असलो की भगवंतांची सेवा कशी आम्ही करावी, कसं भगवंतांना प्रसन्न आम्ही करावं, ही जी भावना आहे ही वैकुंठाची भावना आहे. त्यामुळे आत्ता आम्ही बेळगावमध्ये बसलो नाही आहे, आम्ही वैकुंठात बसलोय आता. कारण आम्ही भगवंतांची चर्चा करत आहे, भगवंतांचं नामस्मरण आम्ही करत आहे. आणि थोडी दूरी 200 फूट दूरवर प्रपंच आहे, संसार आहे. आता सत्संग संपल्यानंतर परत आम्ही प्रपंचामध्ये प्रवेश करणार. परंतु जे आम्ही सत्संगमध्ये शिकलोय, जे आम्ही ऐकलंय, जे आम्ही समजलोय हे सत्संगमध्ये येऊन, ते मनामध्ये, चित्तामध्ये ठेवलं पाहिजे. म्हणजे बाहेर प्रपंचामध्ये पण जाताना वैकुंठ आमच्या चित्तामध्ये राहणार. मग घरी जाऊन पण काय वादावाद कोणाबरोबर होणार नाही, बाहेर असलं तरी कोणाबरोबर वादावाद, भांडण होणार नाही, मन शांत आणि प्रसन्न राहणार. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः. जो व्यक्ती भगवान श्री कृष्णांची भक्ती करतो, स्वाभाविक रूपेने तो त्याचं मन प्रसन्न होतंय. जर खरोखर कोणी भक्ती करत असेल तर बघा ते व्यक्ती प्रसन्न आहेत की नाही, हे लक्षण आहे. पण असं नव्हे की भक्त काळजी घ्यायला तयार नाही आहे, परिश्रम करायला तयार नाही आहे, तणाव घ्यायला तयार नाही आहे, पण
तो तणाव घ्यायला तयार आहे भगवंतासाठी, फक्त स्वतःसाठी नव्हे. भगवंतासाठी, भगवंतांना प्रसन्न करायला, भगवंतांचा उपदेश सगळीकडे सर्वांना द्यायला, त्या बाबतीत चिंता, काळजी, तणाव घ्यायला भक्त तयार असतो. पण संसाराचं उगीच कारण नसताना काही तणाव घेणे ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. त्यामुळे आता आम्ही वैकुंठात बसलोय हे आठवण ठेवा. आणि जेवढं आम्ही या कृष्ण भावनेमध्ये राहणार तेवढंच त्याप्रमाणे आम्ही वैकुंठामध्ये राहणार. आणि ह्याच्यामध्ये बघा, काही जातीचा फरक नाही आहे, भाषाचा फरक नाही आहे, आमची आर्थिक परिस्थितीचं काही ह्याच्यामध्ये फरक नाही आहे, कुठचंही भौतिक वर्गीकरणाचं ह्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. इतिहासामध्ये अनेक भक्त असे राहिले ज्यांची सामाजिक परिस्थिती चांगली नव्हती, परंतु ते श्रेष्ठ भक्त होते. तर आज इकडे भगवंतांच्या समोर आंबे भरपूर बघितले आणि आंब्यांचा उत्सव आहे म्हणून मी ऐकलं. तर आंब्याच्या संबंधामध्ये 2 गोष्टी काय सांगतो तुम्हाला, की भगवंतांचा कसं भक्तांनी आंबे अर्पण केले होते म्हणून. जसं आपण सर्वांनी आज इकडे आंबे अर्पण केलेत वेगवेगळ्या प्रकाराचे. तर जगन्नाथपुरीमध्ये एक जगन्नाथांचे भक्त होते ज्यांचं नाव होतं दासिया बावरी म्हणून. आणि त्यावेळी खास करून जातीभेद वगैरे खूप व्हायचं. आत्ता पण आमच्या देशामध्ये आहे, खूप जातीभेद करतो आम्ही. ह्यांची जाती असं आहे, माझी जाती तसं, त्यांचं तसं, आणि आम्ही खूप भेद करतो असं. आणि पूर्वी असं पण व्हायचं की जे अमुक प्रकारच्या जातीमध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांना मंदिरमध्ये प्रवेश निषिद्ध होता. दुर्भाग्याची गोष्टी आहे, किती वाईट गोष्टी आहे. भगवंत सगळ्यांसाठी आहे. तर कोणाचा जन्म एक अमुक कुटुंबामध्ये जातीमध्ये झालं आहे, त्यामुळे त्यांना मंदिरमध्ये जाणं वर्जित करणे हे खूप मोठं पाप आहे, अपराध आहे. दुर्भाग्याची गोष्टी अशी आहे की आज पण भारतामध्ये इकडे तिकडे, जास्त नाही पण इकडे तिकडे बघतो, मी ऐकतो, पण असं कधीही झालं नाही पाहिजे. तर त्यावेळी 500 वर्ष पूर्वीची गोष्टी आहे की 200-300 वर्ष झाले असतील. तर हे भगवान जगन्नाथांचे खूप शुद्ध भक्त होते आणि खूप गरीब पण होते. आणि जगन्नाथपुरीपासून थोडे दूर राहायचे ते, त्यामुळे त्यांना रोज यायला जायला शक्य नव्हतं. एखादा कधी शक्य झालं तर 2-3 दिवस चालत त्यांना जावं लागायचं. मग जगन्नाथपुरीला तिकडे बाहेर राहायचे आणि त्यांना दर्शन भेटत नव्हतं, कारण त्यांना परवानगी नव्हती आतमध्ये जायला. आणि जगन्नाथ मंदिराची प्रथा अशी आहे की जे मंदिराचे बाहेर राहून पण मंदिराचं वर जे सुदर्शन चक्र आहे त्याचं जरी दर्शन कोणी केलं तर आतमध्ये स्थित भगवान जगन्नाथांचं दर्शन झाल्यासारखंच आहे. जरी कोणी घाईमध्ये आहे किंवा कोणाला मंदिरमध्ये जायची परवानगी नाही आहे तर त्यांनी फक्त सुदर्शन चक्राचं दर्शन करावं, त्यांना पूर्ण लाभ मिळेल. आज पण जगन्नाथ मंदिरामध्ये अनेक लोकांना परवानगी नाही आहे. ज्यांनी हिंदू कुटुंबामध्ये जन्म घेतला नाही आहे त्यांना परवानगी देत नाहीत ते. पण हे पण चुकीचं आहे, कारण इतर धर्माचे लोकांनी पण अनेक लोकांनी भगवान कृष्ण, भगवान राम, भगवान जगन्नाथांची भक्तीचा मार्ग स्वीकार केलेला आहे. आमच्या संस्थेमध्ये एवढे भक्त आहेत जे भगवंतांच्या बद्दल पूर्ण रीतीने समर्पित झालेले आहेत, शरणागत झालेले आहेत. देश विदेशचे लोक, रशियामधून, अमेरिकामधून, इंग्लंडमधून, जपान, आफ्रिका, वेगवेगळे देशाचे लोक भगवान कृष्ण, भगवान श्री राम, जगन्नाथ यांचे शरणमध्ये आले आहेत. तर त्यांना का आम्ही जायला द्यायला नाही पाहिजे? मोठी चूक आहे. आम्ही खूप प्रार्थना करत आहे की हे नियम हळूहळू आता लवकर बदलावं
आणि एवढे अनेक लोक आहेत तथाकथित हिंदू समाजाचे जे अजिबात भगवंतांना मानत नाहीत, हे वेगवेगळ्या प्रकारचे वाईट काम करतात. त्यांना का अधिकार असलं पाहिजे? जे श्रद्धाळू लोक आहेत, ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे, त्यांना नक्की परवानगी दिली पाहिजे. तर ह्याच्यासाठी अनेक संत जसं तुकाराम महाराज इत्यादी आणि खूप मोठी मोठी आध्यात्मिक क्रांती केली. तलवार आणि बंदुकाची क्रांती नव्हे, आध्यात्मिक क्रांती, नामस्मरणाची क्रांती. तर ते दास्या बावरी पण यायचे आणि सुदर्शन चक्राचं दर्शन करून जायचे. कधी कधी ते काही ना काही आणायचे भगवंतांना अर्पण करायला. कारण अशी एक प्रथा आहे, एक नियम आहे की ज्यावेळी आम्ही मंदिरमध्ये जातो तर भगवंतांसाठी काही ना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आम्ही गरीब जरी असलो, एक फूल तरी आम्ही घेऊन जाऊ शकतो, तुळशीचं पान तरी घेऊन जाऊ शकतो, आम्ही तेवढं तरी करू शकतो. आम्ही कोणी एवढं गरीब नाही आहे की त्यांच्या घरी ते तुळशीला ठेवून पाणी अर्पण करून त्यांची सेवा करू शकत नाही. कमीत कमी तुळशीचं पान घेऊन यायला पाहिजे, एक फळ, एक फूल, काहीतरी भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. तर हे पण यायचे. एकदा त्यांच्या गावामधले एक व्यक्ती तो जगन्नाथपुरीला चालला होता दर्शन करायला. तर दासे बावरींनी त्यांना सांगितलं, बघा हे एक नारळ आहे, हे माझ्या नावाने तुम्ही अर्पण करा. तर म्हणाल ठीक आहे, पण ऐका, तुम्ही ज्यावेळी जगन्नाथांच्या समोर जाणार आणि तुम्ही नारळ असं त्यांच्या समोर ठेवणार, तुम्ही प्रार्थना करा की दास्या बावरी तुम्हाला हा नारळ अर्पण करत आहे. आणि जोपर्यंत जगन्नाथ सिंहासनावरून स्वतःचा हात समोर कडून तुमच्या हातामधून नारळ घेत नाही, तोपर्यंत तुम्ही नारळ तिकडे ठेवायचं नाही. परत असं जगन्नाथाने नाही केलं, नारळ घेऊन यायचं परत. तर ते जगन्नाथांचे भक्त होते तर हसायला लागले, असं कसं शक्य आहे? आणि त्यांना वाटलं की हे साधारण व्यक्ती आहे, असं कसं जगन्नाथ करतील, असं कसं आम्ही कधी ऐकलं नाही, कधी बघितलं नाही आहे. तर तरी ते घेऊन गेले नारळ, आतमध्ये गेले मंदिरमध्ये आणि जगन्नाथांच्या समोर आले आणि त्यांनी ते नारळ असं ठेवलं हातात, असं की हे जगन्नाथा, आमचे दास्य बावरी माझ्या गावची व्यक्ती आहे, तुमच्यासाठी त्याने हे प्रेमाने नारळ अर्पण केलं आहे. पण ते म्हणत आहेत की जोपर्यंत तुम्ही स्वतः इकडे नारळ माझ्या हातामधून घेत नाहीत, तोपर्यंत मी तुम्हाला नारळ अर्पण करायचं नाही, मला नारळ परत घेऊन जायला पाहिजे म्हणून. तर अचानक अनेक लोक होते तिकडे, सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर काय झालं, जगन्नाथांचे हात असं असतात, तर एक हात एकदम समोर असा आला, त्यांनी असं नारळ उचललं आणि घेतलं परत. आणि सगळे आश्चर्य होऊन बघत आहेत, चमत्कार, अहो चमत्कार, झालं काय? आणि त्या दिवसानंतर मग सगळ्यांना समजलं की दासिया बावरी म्हणजे किती महान भक्त आहेत. मग एक दिवस ते आंबे घेऊन आले जगन्नाथ मंदिरमध्ये की मी जगन्नाथांना आंबे अर्पण करणार. आणि ते सिंहद्वारवर आले आणि तिकडून पुढे जायची परवानगी नव्हती. आता मंदिरमध्ये, जगन्नाथ मंदिरमध्ये 4 दिशेमध्ये 4 द्वार आहेत आणि जे मुख्य द्वार आहे त्याला सिंहद्वार म्हणतात. आणि सिंहद्वारमध्ये द्वाराकडे बाहेरच एक जगन्नाथांची लहान मूर्ती आहे. कारण अनेक लोक ज्यांना परवानगी भेटत नाही आतमध्ये जायला, ते बाहेरच्या बाहेर ते जगन्नाथांचं दर्शन करतात. तर ते तिथपर्यंत आले ते, आणि तिकडे अनेक तिकडचे पुजारी पंडा वगैरे होते. त्याने म्हटलं, अरे दास्य बावरी, तू आलास इकडे, आता काय आंबे घेऊन आलास, चल चल चल, मला दे, मी अर्पण करतो. तर अनेक पंडे लोक तिकडे एकत्र झाले, वाद घालायला लागले, नाही मला दे करून. ते अनेक जे पंडे होते त्यांना सगळ्यांना पाहिजे होतं की मी अर्पण करणार. पण दासे बावरीने म्हटलं नाही,
मीच इकडून अर्पण करणार आहे, तुम्हाला देणार नाही. मीच प्रत्यक्ष जगन्नाथांना देणार आणि जगन्नाथ माझ्या हातामधून ते आंबे स्वीकार करणार आहेत. आणि ते कुठे होते दास्य बावरी? मंदिरचे बाहेर होते, रस्त्यावर होते ते. तर त्यांनी असे आंबे धरले हातात आणि जगन्नाथांना प्रार्थना केली की तुम्ही स्वीकार करा. तर अचानक ते गायब झाले त्यांच्या हातामधून. जेवढे आंबे होते, जेवढे हातात त्यांनी घेतले आणि आंबे, ते पण गायब झाले. जेवढे आंबे आले होते ते सगळे गायब झाले. अनेक लोक तिकडे उपस्थित होते. त्यांचे डोळ्याच्या समोर त्यांनी बघितलं की हे दास्य बावरीच्या हातात जे आंबे होते ते गायब होत चालले. मग कोणी बोलले, हे काय चमत्कार केलं, जादू केलं, काय केलं तू? तर त्यांनी सांगितलं, जगन्नाथाने स्वीकार केलंय. तर कोणी विचारलं, प्रमाण काय आहे, सिद्ध कर. त्यामुळे आतमध्ये जाऊन बघा. तर थोडे पंडे होते तिकडे, ते धावत पडत आतमध्ये गेले. सिंहासनावर बघितलं तर तिकडे अनेक ठिकाणी त्यांच्या जवळ आंब्याचे साल होते, कोय होते, पडले होते. आणि ह्याच्याने सगळ्यांना समजलं की जेवढे आंबे दास्यबावरी आणले होते तिकडे, ते स्वतः जगन्नाथाने स्वीकार केले. त्यांचा हात मंदिरच्या आतमधून बाहेर आले तर कोणाला दिसलं नाही. परंतु भगवंतांना काय करायचं असेल त्याच्यासाठी काही त्रास नाही, ते आरामशीर करू शकतात. साधारण योगी पण असं करू शकतात. श्रील प्रभुपाद म्हणायचे की अशी पण एक योग शक्ती आहे. आणि त्या योग शक्तीमध्ये काय होतं की एक माणूस इकडे बसलाय, कुठचे 500-100 किलोमीटर दूर किंवा 1000 किलोमीटर दूर असलेले काही एक फळ झाडावरून काढू शकतो तो, हात त्याचं दूर असं करून ठेवून. तर एक योगी आहे तो पण तसं करू शकतोय, तर भगवंत का करू शकत नाहीत? पण अशी जे योग शक्ती असतात ते आध्यात्मिक नसतात. अशी अनेक साधारण लोक, त्यांच्या मनामध्ये काय असतं की कोणी चमत्कार प्रकट केलं की हे मोठे संत आहेत आणि हे एक आध्यात्मिक कार्य आहे. हे या प्रकारचे जे तथाकथित चमत्कार असतात ह्याच्यामध्ये काही आध्यात्मिक तत्व नाही आहे. एक भौतिक सिद्धी आहे. हे पाण्यावर चालायचं, थोडं हवामध्ये, थोडं वाऱ्यामध्ये उडायचं थोडं, असे सगळे सिद्धी असतात. इतरांच्या मनामध्ये काय चाललंय ते समजवायचं, अशी पण एक सिद्धी आहे. खतरनाक सिद्धी आहे ती. म्हणजे तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते व्यक्तीला समजेल. पण अशी सिद्धी आहेत ते. ह्याचं हे प्रमाण नव्हे की तो व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांनी खूप प्रगती केली आहे म्हणून. तर ठीक आहे, जगन्नाथाने केलं तसं. त्या दिवसाचं नंतर लोकांना समजलं की खरोखर दास्यबावरी म्हणजे काय आहे. तर असे भगवंत भावग्राही जनार्दन आहेत. ते आमचं भाव ग्रहण करतात. तरी आम्ही दास्यबावरीची नक्कल करू नये. फक्त भावुकता आमच्या भक्तीमध्ये चालणार नाही. आम्हाला दिव्य ज्ञान पण प्राप्त करायचं प्रयत्न केलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, श्रीमद भागवतमध्ये भगवान श्रीकृष्णांची विविध जे लीला आहेत, जे उपदेश आहेत, ते सर्व काही आम्हाला ऐकलं पाहिजे. आम्ही ते वाचलं पाहिजे. काटेकोरपणे आमची साधनं आम्ही केली पाहिजे. जप कीर्तन आदी सगळं केलं पाहिजे. तर हळूहळू आमची प्रगती होणार. दास्यबावरीसारखे जे भक्त आहेत ते स्वाभाविक भक्त आहेत. पूर्वजन्मामध्ये त्याने खूप भक्ती केली असेल, त्यामुळे त्यांना जन्मसिद्ध भक्तीची अवस्थाला ते प्राप्त झाले या जन्मामधून. अशा भक्तांना आम्ही स्वाभाविक भक्त म्हणतो. त्यांना काही तपश्चर्या करायची गरज नसते. तपश्चर्या त्यांनी पूर्वजन्मामध्ये केलेली असते. त्यामुळे त्यांना भगवंतांच्या बद्दल आकर्षण स्वाभाविक रीतीने येते. त्यामुळे दास्यबावरीसारखे भक्तांची नक्कल आम्ही करू नये आणि असं भावुकतेने आम्ही कार्य काही घेऊ नये.
आमची साधना वगैरे काटेकोरपणे केलं पाहिजे. असे अनेक उदाहरण आहेत. चैतन्य महाप्रभूच्या सानिध्यामध्ये अनेक भक्त संकीर्तन करत होते आणि खूप छान संकीर्तन एकदा झालं मायापूरमध्ये. आणि सगळे खूप थकून गेले, बसले आणि तिकडे काय खायला नव्हतं, प्यायला नव्हतं. तर चैतन्य महाप्रभूने म्हटलं, तुम्हाला काय पाहिजे? त्यांनी म्हटलं, आम्हाला आंबा पाहिजे खायला. कारण कधीकधी भगवंत अशी इच्छा पण पूर्ण करतात भक्तांची, शुद्ध भक्तांची. आता उगीच आम्ही भगवंताकडे काय मागत बसायला नाही पाहिजे, मला आंबा द्या, आंबा द्या म्हणून. पण कधी कधी एखादा विचारलं हरकत नाही, पण एक सवय नाही झाली पाहिजे. कारण आम्ही कुठच्या मार्गावर आहोत? शुद्ध भक्तीच्या मार्गावर आहोत. आम्ही स्वतः शुद्ध भक्त नाही असलो तरी कमीत कमी आम्ही शुद्ध भक्तीच्या मार्गावर चालायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या मार्गावर चालत चालत आमची प्रगती होणार. तर आता पुढे चैतन्य महाप्रभू म्हणलं, ठीक आहे. तर त्यांनी एक बी जमिनीमध्ये त्याचं रोपण केलं आणि अचानक एक आंबाचं झाड यायला सुरू झालं. आणि सगळे आश्चर्यचकित होऊन बघत राहिले की अरे, हा झाड, आंबाचं झाड आहे, मोठं होतं, मोठं होतं, मोठं होतं. त्यांच्या डोळ्याच्या समोर झाड मोठं झालं आणि त्याच्यामध्ये अनेक आंबे दिसून आले, पिकलेले आंबे. आणि आश्चर्याची गोष्टी म्हणजे काय की ह्याच्यामध्ये साल नाही आहे आणि कोय नाही आहे, फक्त गर, फक्त आंब्याचं गर आणि मोठे मोठे ज्यांचे, आणि एवढे गोड होते. मग चैतन्य महाप्रभू 200 आंबे असे काढले, त्यांना धुतलं त्यांनी छान करून आणि भगवान श्रीकृष्णांना नैवेद्यामध्ये अर्पण केले, भोग ठेवलं त्यांनी. आणि मग सगळ्यांना वाटलं आणि सगळे जे उपस्थित भक्त होते त्यांनी खायला सुरू केलं. एवढं अमृतसारखं गोड होतं ते आंबे सगळे. आणि ज्याच्या ते आपूस आंबे आमच्या वगैरे त्याच्यासमोर काहीच नाही. तर एक एक आंबा पण मोठा मोठा होता. आणि असं वर्णन आहे, कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन करतात की प्रत्येक भक्त ते एक आंबा खाल्ल्यानंतर पोट एवढं भरलं की दुसरं आंबा खायला जागाच नव्हता पोटामध्ये. तर त्यांनी ते पूर्ण संतुष्ट झाले, सगळ्यांनी आंबे खाल्ले. आणि असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी प्रत्येक दिवस 1 वर्षासाठी त्या झाडामध्ये आंबे येत राहिले. मग 1 वर्षानंतर ते झाड राहिलं नाही. तर असं भगवंत जर इच्छा करतील काहीही होऊ शकते. तर आंबा का, भगवंत आम्हाला सर्व काही देऊ शकतात. तर आम्ही लहान लहान गोष्टी, बारीक गोष्टी का भगवंतांना विचारलं पाहिजे की भगवंत मला थोडं पैसे द्या, मला थोडं हा रोग आहे त्याच्यामधून मुक्त करा, किंवा मला थोडं असं त्रास आहे, तसं त्रास आहे. लहान लहान गोष्टी घेऊन भगवंतांना आम्ही का त्रास द्यायचं? जे आमचे प्रारब्धामध्ये आहे, जेवढं सुख आणि दुःख आमच्या नशिबामध्ये, आमच्या भाग्यामध्ये लिहिलेलं आहे तेवढं आम्हाला मिळणारच ना. तर तेवढं आम्ही काळजी आणि तणाव घ्यायचं नाही आमच्या जीवनामध्ये जे सुख आणि दुःख होते त्याच्याबद्दल. कारण ते आमचे पूर्व केलेले कर्माच्या अनुसार येत आहेत. कधी आम्हाला दुःख भेटते, कधी सुख. आम्ही जे पूर्वजन्मामध्ये वाईट काम केलं आहे त्याच्या अनुसार आम्हाला दुःख मिळतं इकडे. आणि जे चांगले काम केले असतील तर आम्हाला सुख मिळतं इकडे. आणि जे भक्तीचे कार्य आम्ही पूर्वजन्मामध्ये केले असतील त्याच्या अनुसार आम्हाला ह्या जन्मामध्ये भक्तीमध्ये पुढे जायला एक आत्मधून एक प्रेरणा मिळते. तर असं आम्ही ह्या जगामध्ये सुख आणि दुःख जसं येईल त्यांना आम्ही सहन केलं पाहिजे.
जास्त विचलित नाही झालं पाहिजे आणि अधिक आम्ही जास्त जोर आमच्या भक्तीवर दिलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की भक्तीवर जोर द्यायचा अर्थ की आम्ही आमच्या प्रपंचामध्ये संसारामध्ये जे कर्तव्य आहे, जबाबदारी आहेत त्याच्याबद्दल आम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे म्हणून, असं नाही. ही चुकीची धारणा आहे समाजामध्ये. लोकांची धारणा अशी आहे की आम्ही जर भगवंतांच्या मार्गावर चाललो तर आम्ही दुर्लक्ष करणार आमच्या संसाराच्या जबाबदारीप्रती. असं नाही आहे. संसाराच्या जे जबाबदारी आहे त्यांचं पालन पण काटेकोरपणे आम्ही केलं पाहिजे, परंतु भगवंतांना नाही विसरलं पाहिजे. सुरुवातीला ज्यावेळी आम्हाला तेवढं ज्ञान नसतं, आमचं अनुभव नसतं भक्तिमार्गामध्ये, तर आमची प्रगती हळूहळू होते. आणि कधीकधी अनुभवी भक्तीमध्ये नाही असल्यामुळे आम्हाला कधी त्रास होते. कधीकधी जे वाईट सवय जात नाहीत, आमचा अहंकार कधी सहजपणे जात नाही, हृदयामध्ये जे स्वार्थ आहे ते पण सहजपणे जात नाही, वेगवेगळ्या प्रकारची इच्छा वगैरे असतात ते जात नाहीत, भगवंतांच्या बद्दल जेवढं आकर्षण असलं पाहिजे तेवढं होत नाही, भगवंतांची सेवा करताना सतत जे प्रसन्न चित्त असलं पाहिजे ते कधी कधी असत नाही. कधी कधी मनामध्ये जप कीर्तन करायला खूप इच्छा होते, कधी कधी मन उदास होऊन जाते, नाही आज जप करणार नाही. हे खालीवर होत असतं. हे सगळ्यांच्या बरोबर होते. त्यामुळे आम्ही स्वतःच्या मनाला स्थिर ठेवलं पाहिजे की मनामध्ये जर उत्साह असला किंवा कधी कधी आम्ही निरुत्साही झालो, आम्ही भगवंतांची सेवा सोडलं नाही पाहिजे. तेवढं आनंद भगवंतांच्या सेवामध्ये प्रारंभिक अवस्थेमध्ये आम्हाला मिळत नाही. कधी कधी मिळतंय, एखादा 1 क्षणी 2 क्षणी 2-5 मिनिट असे काय कधी कधी मिळतंय, पण अनेकदा भेटत नाही आम्हाला. तर ह्याच्याबद्दल श्रील प्रभुपादांनी पण एक उदाहरण दिलं, एक दृष्टांत दिलं आंब्याचं. कारण आंब्याची गोष्टी चालू आहे ना. तर त्यांनी म्हटलं ज्यावेळी आंबा कसं असतं त्याचा स्वाद आंबट असतं, पण तोच आंबा ज्यावेळी पिकून येतंय छान, किती गोड होतं येतो. आंबा तोच आहे, पण कच्च्या अवस्थेमध्ये ते आंबट असतं, पिकल्यानंतर गोड असतं. तसंच जर भक्ती आहे, भगवंतांची भक्ती, प्रारंभिक अवस्थामध्ये थोडं कधी कधी गोड पण मिळतंय. जसं कैरी आम्ही खातो, आंबट असतो, पण त्याला पण थोडं स्वाद असतं की नाही. त्यामुळे बघा लहान मुलं खूप खात बसतात. रस्त्यावर बघत असतो कैरी कापून त्याच्यावर मिरचीचं पावडर खात बसतात. आम्ही सगळ्यांनी लहानपणामध्ये कैरी खाल्लेली आहे. तर त्याचं पण एक स्वाद असतं, पण तेवढं गोड पण येत नाही त्याच्यामध्ये. पण जसं जसं तो आंबा पिकतो तसं गोड होतं. तसंच आम्ही ज्यावेळी भक्ती मार्गामध्ये स्थिर राहतो, टिकून राहतो, आम्ही काहीही जीवनामध्ये कष्ट आले तर भक्ती सोडत नाहीत. भक्ती मार्गामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे अडचण आले तरी आम्ही सोडत नाही भक्ती. कधी कधी भक्तामध्ये पण गैरसमज होतात, कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद पण होतात भक्तामध्ये. त्यामुळे अनेक लोक भक्ती सोडून पण जातात. पण जर आम्ही टिकून राहिलो की काहीही झालं तरी मी भक्ती सोडणार नाही, भगवंतांच्या चरणकमलाला मी पकडून राहणार, जर अशी एक निष्ठा आमच्या मनामध्ये असली, आम्ही टिकून राहिलो, तर काय होणार? शेवटी क्रमशः आम्हाला ते गोडपण जे आहे भक्तीमध्ये त्याचा स्वाद मिळेल. कारण आता आमचं भक्तिरूपी आंबा जो आहे तो पिकत आहे आता हळूहळू. जसं जसं आंबा पिकत जातो तसं तसं आंब्याची रुची गोड वाटते. तर त्यामुळे आम्ही कधी कधी
आंबट वाटतं, कधी काही वेगळ्या प्रकारचा स्वाद येते, म्हणून भक्ती सोडायला नाही पाहिजे. आणि हळूहळू आम्ही राहायला पाहिजे. भगवान श्रीकृष्णांच्या स्तुतीमध्ये ब्रह्मा जे सृष्टीकर्ता आहेत ते म्हणतात, तत्तेनुकंपां सुसमीक्षमानो भुंजान एवात्मकृतं विपाकम हृद्वाग बपुर्भिर्विदधन् नमस्ते जीवेत यो मुक्तिपदे सदाय भाग. ते म्हणतात ब्रह्मा सृष्टीकर्ता भगवानचं गुणगान करत आहेत आणि ते म्हणतात की हे कृष्ण, जर कोणी व्यक्ती भगवंतांचं गुणगान करत असेल, भगवंतांची भक्तीमध्ये स्थित असेल, त्याच्या जीवनामध्ये जे कष्ट येतात, जे संकट त्रास वगैरे येतात, त्यांना जर त्या व्यक्तीने सहन केलं, कशी कुठच्या भावनेने सहन केलं, ह्या भावनेने नाही, असं नाही की त्यांनी म्हटलं की माझ्या जीवनामध्ये एवढं कष्ट आहे, माझ्या कष्टासाठी जबाबदार ही व्यक्ती आहे, ते व्यक्ती आहे, ह्यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये कष्ट झालं. नाही, इतरांवर दोष द्यायचा नाही. जो व्यक्ती समजतो की जे कष्ट माझ्या जीवनामध्ये येत आहे ते फक्त माझ्या स्वतःच्या कर्माच्यामुळे येत आहे, मी काय पुढच्या मागच्या जन्मामध्ये वगैरे काही असे वाईट काम केलेले असतील, त्याच्यामुळे कुकृत्य केलं असेल मी, त्यामुळे आता माझ्या जीवनामध्ये कष्ट येत आहेत. कोणाला मी जबाबदार ठरवणार नाही की ह्यांच्यामुळे मला त्रास झाला म्हणून. शेवटी ते समोरचा व्यक्ती पण एक निमित्त मात्र आहे, आमचं कर्मांचं फळ आम्हाला पोहोचवायला. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही द्वेष करून राग करून काही उपयोग होणार नाही, उलट आमची भक्तीच नष्ट होणार. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये एकानंतर एक लोकांना दोषी बनून ठरवून द्यायचं काही आम्ही नाही केलं पाहिजे. तर मग ते म्हणतात की मग आम्ही काय, जो व्यक्ती सहन करतो हे जे दुःख कष्ट त्रासचे येतं जीवनामध्ये आणि समजतो की हे सगळं भगवंतांची कृपा आहे, भगवंतांची कृपेची प्रतीक्षा करत असतो, अपेक्षा करत असतो, भगवंतांना पण दोष ठेवत नाही की भगवंत तुम्ही माझ्या बरोबर असं का केलं, तुम्ही, मी एवढे वर्षापासून भक्ती करत आहे किंवा मी एवढे चांगले काम केले आहेत, तर माझ्या जीवनामध्ये असं काय येत आहे. असं भगवंतांना पण कधी दोष देत नाही, भगवंतावर राग करत नाही, ते भगवंतांची कृपेची प्रतीक्षा करतो, अपेक्षा करतो. आणि अपेक्षा करत करत भगवंतांची कृपेची अपेक्षा करत करत तो हातावर हात धरून बसत नाही, तो काय करतोय, हृद वाक वपुभी नमस्ते, तो भगवान श्रीकृष्णांची सेवा करत असतो, हृदयाने अर्थात चित्ताने, मनाने, वाणीचे द्वारा आणि कृतीमध्ये पण तो भगवंतांची सेवा करत असतो, क्रियाशील असतो. काया मन आणि वाचा तिन्हीने तो क्रियाशील असतो भगवंतांची सेवामध्ये. कधीही भगवंतांची सेवा सोडत नाही जीवनामध्ये कष्ट आले म्हणून. जीवेत यो मुक्ती पदे सदाय भाग. तर ब्रह्माजी श्री कृष्णाला म्हणतात की हे कृष्ण, जो व्यक्ती असं जगतो जीवनामध्ये तो तुमच्या वैकुंठ धामाला प्राप्त करायला अधिकारी व्यक्ती आहे. ज्याप्रमाणे एक मुलाला आईवडिलांची संपत्ती प्राप्त करायला काय केलं पाहिजे, त्यांनी फक्त जीवित राहायला पाहिजे. तो जर जीवित राहिला तर कायद्याच्या प्रमाणे आपोआप
वडिलोपार्जित जे संपत्ती आहे ते स्वतःच त्याला प्राप्त होणार आहे. काही करायची गरज नाही आहे. जीवित राहायचं म्हणजे काय? आई वडिलांची सेवा करत राहायचं. आई वडिलांबरोबर भांडण करून हे करून घर सोडून जायचं नाही. तसं कोणी करेल तर ती संपत्ती कशी मिळेल त्याला? तसंच ब्रह्माजीचं असं स्तुती करायचं तात्पर्य असं आहे की जर कोणी हे कृष्ण तुमच्या सेवामध्ये टिकून राहिला, तुमची सेवा सोडून इकडे तिकडे कोणी गेला नाही, तर तो वारसदार होतो. कारण तुम्ही सर्वांचे वडील आहेत, तुम्ही सर्वांची आई पण आहेत. भगवद्गीतेमध्ये तुम्ही घोषणा केलेली आहे, पिताहमस्त माता पाता पिताहमस्य जगतो माता धाता पितामह म्हणून. तर भगवान श्रीकृष्णच आमचे माता आहेत, पिता आहेत, सर्व काही आमचे आहेत. आम्ही वारसदार होणार भगवान श्रीकृष्णांची संपत्तीची, त्यांचे वैकुंठ जगामध्ये, जर आम्ही फक्त टिकून राहिलो तर. पण कसं टिकून राहायला पाहिजे? या सकारात्मक आणि विनम्र भावनेने, भक्ती भावनेने. असं इतरांमध्ये चूक बघत राहणे आणि मग भांडण करणे, वाद घालणे नाही, असं नव्हे. जर विनम्रतेने आम्ही राहिलो भगवंतांच्या सेवेमध्ये आणि कधी भक्ती सोडली नाही, तर ब्रह्मा म्हणतात नक्की तुम्ही वारसदार होणार. आणि ज्यावेळी शरीर त्याग करायचं वेळ येईल, त्याला आम्हाला पुनर्जन्म घ्यायची गरज पडणार नाही. आम्ही भगवंतांचे धाम वैकुंठामध्ये जाणार. तर त्या वैकुंठामध्ये जायची तयारी आम्ही कसं केलं पाहिजे? ह्या जगामध्ये वैकुंठ निर्माण करून, तयार करून. तर असंच आम्ही जर भक्ती करत राहिलो, नक्की वैकुंठ जगाची प्राप्ती होईल. पुनर्जन्म घ्यायची गरज पडणार नाही. हे खरोखर जीवनाचं सर्वोच्च लक्ष्य आहे, यश आहे, आनंद आहे. एवढी मोठी गोष्टी आहे. त्यामुळे ही गोष्टी स्वतःला आम्ही हे ठेवायचं नाही, सगळ्यांना सांगायला पाहिजे. जे खरोखर इतरांचे लाभ ज्यांना पाहिजे ते त्यांना चांगले खबर येऊन सांगतील. बघा, भगवान श्रीकृष्णांची, श्रीरामांची भक्ती करा, जीवन सार्थक करा. आणि विशेष करून ज्यांनी भारतभूमीमध्ये जन्म घेतला आहे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आम्ही सर्वांनी भक्ती मार्गामध्ये राहून काटेकोरपणे साधना भजन करून भगवंतांची प्राप्ती केली पाहिजे. तर आपण सर्व इकडे येता, प्रत्येक आठवड्यामध्ये येत राहावा. आणि इकडे जवळ टिळकवाडीमध्ये शुक्रवार पेठमध्ये राधा गोकुलानंद मंदिर आहे, तिकडे पण या आणि भक्तीमध्ये प्रगती करा. तर आज पिरणवाडीच्या भक्तांनी एवढी छान व्यवस्था केली आहे. आपण सर्वांना खूप धन्यवाद, खूप आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व जे सत्संगमध्ये भाग घ्यायला आलेत, आपण सर्वांना पण धन्यवाद. आणि पिरणवाडीमध्ये पण हा कार्यक्रम खूप आणि आनंदाने चालू दे पुढे, अशी प्रार्थना करून, विनंती करून आता आजचं प्रवचन मी थांबवतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण.